क्लिअर करण्यासाठी आपण म्हणजे हा पत्रकार परिषदेचे आयोजन केलेलं आहे। सर्वात अगोदर म्हणजे की हा मूळ रिपब्लिकन पक्ष आहे, बाबासाहेबांद्वारा स्थापन केलेला। खूपदा प्रिंट मीडियामध्ये असं आम्ही प्रेस नोट केल्यावरही असं लिहून येते गवई, ब्रॅकेटमध्ये गवई असं लिहून, ते आम्ही प्रेस नोटमध्ये तर देत नाही, पण बहुतेकदा प्रिंट मीडियामध्ये गवई असं लिहून येते। तर एक क्लॅरिफिकेशन देण्यास इच्छुक आहो मी की हा गवई असा पक्ष नाही आहे। या पक्षाचं टायटल क्लिअर कट आहे जे तुमच्या प्रेस नोटच्या माध्यमातून आम्ही दिलं आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया। आणि हा स्टेट इलेक्शन कमिशन मध्ये रजिस्टर्ड पक्ष आहे। आणि या पक्षाची जी विचारधारा आहे, मूळ विचारधारा आहे, ही रिपब्लिकन विचारधारा। आणि या पक्षाचं जे संविधान आहे, त्या संविधानाचा आर्टिकल 22 त्याच्यामध्ये आपल्या पक्षाचा ध्वज कसा असेल त्याबद्दल विस्तृत अशी जानकारी दिलेली आहे। त्याच्यामध्ये तुमच्या प्रेस नोटमध्ये पण आपण त्याचं एक पेज अटॅच केलेलं आहे आमच्या संविधानाचं। त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आर्टिकल 22। आर्टिकल 22 मध्ये द फ्लॅग ऑफ द पार्टी शॅल कन्सिस्ट ऑफ अशोक चक्रा in white color in center against a blue cloth in rectangle। जो ध्वज राहील तो असा राहील, निळा ध्वज, त्याच्या सेंटर मध्ये अशोक चक्र आहे व्हाईट रंगाचा। आणि आपण बघत असाल की निवडणुका आल्या किंवा काही दुसरे प्रसंग असले त्यामध्ये स्पेशली निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्ष आमच्या सोबत आहे दाखवण्यासाठी बहुतांश राष्ट्रीय पक्ष आपल्या पक्षाच्या ध्वजासोबत आमच्या पक्षाच्या ध्वजाचा वापर करतात। आणि आजची पत्रकार परिषदेचा मूळ मुद्दा हाच आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अधिकृत ध्वज जो आहे तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ज्या पक्षासोबत युती करेल फक्त त्याच पक्षांना तो ध्वज वापरणे